नमस्कार. पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 13 जून 2025 रोजी पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि एव्हर लाईफ CPC डायग्नोस्टिक्स ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 88वे CME कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या व खूप सुंदर पार पडला. CME मध्ये प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर रविकांत झाला सर उपस्थित होते. ते सुप्रसिद्ध ॲलर्जिक स्पेशालिस्ट असून झाला क्लिनिकचे संस्थापक आणि CEO आहेत. त्यांनी आजच्या शैक्षणिक सत्रात ॲसेसिबल ॲलर्जी टेस्टिंग इन क्लिनिकल प्रॅक्टिस अफोर्डेबल सोल्युशन फॉर अ ग्रोईंग नीड या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ॲलर्जीचे वाढते प्रमाण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम, पारंपरिक तपासणीत येणाऱ्या मर्यादा, अचूक आणि लवकर निदानासाठी आधुनिक मल्टिप्लेक्स ॲलर्जी टेस्टिंगची ओळख, कमी खर्चात प्रभावी निदान व उपचार पद्धतीचे फायदे, रुग्णांसाठी दीर्घकालीन व्यवस्थापना व प्रतिबंधात्मक उपाययोजना. सर्वसामान्य डॉक्टरांनी आपल्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये ॲलर्जी टेस्टिंगचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले व सर्व उपस्थित डॉक्टरांनी डॉक्टर झाला सर यांचे व्याख्यान अत्यंत ज्ञानवर्धक आणि मार्गदर्शक ठरले असे देखील सांगितले. उपक्रम बायोमेडिकल वेस्ट नोंदणी व नूतनीकरण शिबिर. आजच्या CME दरम्यान अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल सर यांच्या पुढाकाराने एक अत्यंत उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला. बायोमेडिकल वेस्ट रिन्युअल व नवीन नोंदणी शिबिर. या शिबिरात अनेक सदस्य डॉक्टरांनी आपल्या बायोवेस्ट नोंदणी संबंधित कामे पूर्ण केली. अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल सर म्हणाले, केवळ शैक्षणिक कार्यक्रम न करता डॉक्टरांच्या दैनंदिन प्रॅक्टिसमधील अडचणी सोडविणे हे देखील असोसिएशनचे कर्तव्य आहे. आजचा CME हा केवळ वैद्यकीय ज्ञान वाढवणारा नव्हता, तर अनेक डॉक्टरांचे बायोमेडिकल वेस्ट संदर्भात कामे देखील पूर्ण झाली. एव्हर लाईफ CPC डायग्नोस्टिक्स यांचे विशेष आभार, जेव्हा अशा शैक्षणिक उपक्रमासाठी नेहमीच सहकार्य करतात. पुढेही अशाच वैद्यकीय ज्ञानवर्धक बातम्यांसाठी आमच्या पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.